अजित पवार यांचे पीएसओ विदीप जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार झाले। तर अजूनही विश्वास बसत नाही। सुप्रिया सुळे यांनी असं स्टेटस ठेवलंय। अजितदादांना लोकसभेत श्रद्धांजली वाहिली आणि तो फोटो त्यांनी स्टेटसला ठेवलाय। हाच तो फोटो आहे सुप्रिया सुळे यांनी स्टेटसला ठेवलेला। लोकसभेत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली गेली आणि तो फोटो त्यांनी स्टेटसवर ठेवून अजूनही विश्वास बसत नाही असं म्हटलेलं आहे। कालही जेव्हा ही बातमी समजली तेव्हा त्यांनी उद्ध्वस्त या एका शब्दात आपल्या भावना ज्या आहेत त्या मांडल्या होत्या आणि आता हा फोटो त्यांनी स्टेटसला ठेवलेला आहे। संपूर्ण पवार कुटुंबियांचं हे न भरून निघणारं असं हे नुकसान आहे। एक पोकळी निर्माण झालेली आहे। संपूर्ण महाराष्ट्र तर हळहळलेला आहेच, मात्र पवार कुटुंबियांसाठी देखील हा एक मोठा धक्का आहे। सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचं नातं जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। हक्काने मोठ्या भावासारखा ओरडतोय असं वारंवार अजित पवार म्हणायचे आणि सुप्रिया सुळे देखील अगदी प्रेमाने सगळं त्यांचं ऐकायच्या। तर अजित पवारांच्या पार्थिवावर आज सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत। विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्कार होणार आहेत आणि त्यासाठीच विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात तयारी देखील सुरू झालेली आहे। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दिनेश, किती वाजता अंत्ययात्रा निघणार आहे या संदर्भात काही माहिती आणि कसं असणार आहे पुढचं नियोजन? बघा, सकाळी 9 वाजता अंत्ययात्रा सुरू होईल आणि 11 वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजितदादा पवारांवर अंत्यसंस्कार होतील। म्हणजे त्यांना अग्नी दिला जाईल। ज्या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत, जिथे अग्नी दिला जाणार आहे, तिथे चौथरा उभारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची आपण ही दृश्य बघू शकतो। काल रात्रीपासूनच या कामाला युद्धपातळीवर सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दादांचे चाहते, दादांच्या पक्षाचे कार्यकर्ते, विविध राजकीय नेते, देशभरातील विविध राजकीय नेते, ज्यात गृहमंत्री अमित शहा, शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी, 6 ते 7 राज्यांचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचं संपूर्ण मंत्रिमंडळ हे दादांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असेल हे आपल्याला कळतं आहे आणि त्यासाठी मोठी तयारी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात सुरू आहे। VVIPsना बसण्यासाठी इथे आसन व्यवस्थाही केलेली आहे आणि आपण बघू शकतो की दादांचा फोटो, ज्याला आता पुष्पहारही अर्पण करण्यात आलेला आहे। अनेक विविध क्षेत्रातले मान्यवर आज दादांना शेवटचं पाहण्यासाठी, अंत्यदर्शनासाठी इथे येतील। मोठी गर्दी या विद्या प्रतिष्ठानच्या संकुलात होणं स्वाभाविक आहे, कारण दादांचे चाहते लाखोंच्या संख्येने आहेत। काल याची संपूर्ण प्रचिती महाराष्ट्राला, देशाला आलेली आहे की दादांचं अचानक जाणं, अपघाती निधन महाराष्ट्रावर मोठं संकट, विशेषतः पवार कुटुंबियांवर, त्यांच्या कार्यकर्त्यांवर, त्यांच्या चाहत्यांवर। हे कोणाला खरंच वाटत नाहीये की असं काही घडलेलं आहे, दादा आज आपल्यात नाही आहेत, ही जी भावना आहे, लोकांना विश्वास बसत नाहीये आणि खाय मोकलून रडता आहेत, आपल्या भावनांना वाट करून देत आहेत। मग संपूर्ण पवार कुटुंब हे शोकाकुल आहेत, तसंच त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे चाहते आज एका धक्क्यात आहेत आणि या धक्क्यातून त्यांना सावरण्यासाठी बळ मिळो, पवार कुटुंबाला बळ मिळो अशी सगळे ईश्वरचरणी प्रार्थना करत आहेत। पण दादांचं असं अकाली जाणं, तेही अपघाती निधनात जाणं, बघा दादा हे निश्चित दिनेश, तुमच्याकडे पुन्हा येऊच। तर ममता बॅनर्जी यांच्या राजकारणाचा स्तर खूप खाली गेलाय असं फडणवीसांनी म्हटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ममता बॅनर्जींवर ही टीका। बहुत दुख की बात है, स्वयं वरिष्ठ नेता शरद पवार जी ने बहुत स्पष्ट रूप से कहा है कि एक हादसा हुआ है, हादसे में दुखद इस प्रकार से मौत हुई है और इस पर राजनीति न की जाए। लेकिन मुझे इस बात का बहुत दुख है कि आज हम लोग किस कगार पर खड़े हैं कि किसी के मौत पर भी इस प्रकार की गंदी और ऊंची राजनीति की जाती है। मुझे बहुत दुख है कि ममता दीदी जिस प्रकार से राजनीति में
नीचे के स्तर पर जा रही है, ये अपने आप में बहुत ही दुखदायी है, बहुत ही गलत है। शरद पवार साहेबांनी देखील या बाबतीमध्ये स्वतः स्टेटमेंट केलेलं आहे की हा अपघात आहे, कुठल्याही परिस्थितीचा या बाबतीमध्ये कुणी राजकारण करू नये। हे आपली संस्कृती महाराष्ट्राची नाही, अजितदादांचे कुटुंबीय आहे, त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचं काम केलं पाहिजे। परंतु अशा प्रसंगात राजकारण, दुर्दैवी राजकारण करणं हे खूप मोठं दुर्दैव आहे। होने वाली थी और अजित पवार का ये मौत नहीं है, साजिश है, क्या कहेंगे इसके बारे में? देखिए, ममता बनर्जी मेंटली पैरालाइज हो चुकी है, बुद्धि भ्रष्ट हो चुका है उनको। आज कोई राजनीति का दिन नहीं है, मैं ज़्यादा नहीं बोल पाऊंगा, लेकिन इस प्रकार को महाराष्ट्र को कलंकित मत करिए, ये कलंकित होने वाला बयान मत दीजिए। महाराष्ट्र की संस्कार संस्कृति ऐसी है नहीं जिस प्रकार से ममता बनर्जी बोल रही है। मुझे लगता है कि